तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 14. त्या प्रॅक्टिस सेट 14 मध्ये जे दिलेले प्रश्न असे आहेत. तो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे चूज द राईट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे HCF ऑफ 120 अँड 150 इज. HCF काढायला सांगितलंय. यू शुड फाइंड द HCF ऑफ 120 अँड 150 म्हणजे 120 आणि 150 यांचा काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. आणि तो मसावी येईल 30. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे रिकामी जागा, द HCF ऑफ द पेअर ऑफ द नंबर इज नॉट 1. द HCF ऑफ दिस पेअर म्हणजे जोडी, जे दिलेल्या संख्यांची जोडी आहे त्या जोडीमध्ये त्या संख्यांचा मसावी एक नाही अशी जी जोडी असेल ती शोधायला सांगितलेली आहे. म्हणजे मसावी एक नाही अशी संख्या, अशा संख्यांची जोडी आपल्याला त्या शोधायला लावलेल्या आहे. प्रश्न दुसरा आहे फाइंड HCF आणि LCM. दुसरा प्रश्न सुद्धा मसावी आणि नसावी काढायला सांगितलाय. तर ते उदाहरण सांगतात 13 मध्ये ऍक्च्युअली वी हॅव लर्न इन द practice set 13. And question number 3 is also find the LCM. We have learned in a practice set 13. So we are start from the question number 4. Question number 4, practice set 14. आता question number 4 काय म्हणतात, find the smallest number which फाइंड द स्मॉलेस्ट नंबर म्हणजे लहानात लहान संख्या शोधा. which when the divided by 8, 9, 10, 15 and 20. which म्हणजे जेव्हा अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 यांनी भाग जाईल. म्हणजे या सर्व संख्या 8, 9, 10, 15 आणि 20 यांनी भाग जाणारी संख्या आपल्याला लहानात लहान संख्या काढायला सांगितलेली आहे. म्हणजे ती संख्या इज दॅट नंबर इज अ स्मॉलर दॅन 8, 9, 10, 15 or 20 or the larger than 8, 9, 10, 15 or 20. म्हणजे ती जी या संख्येने भाग जाणारी संख्या काढायला सांगितल्या लहानात लहान संख्या, ती संख्या आपल्याला मिळणारी जी संख्या असेल ती 8, 9, 10, 15, 20 पेक्षा लहान असेल का मोठी असेल. मोठी असेल. ह्या सर्व संख्यांनी भाग जाणारी संख्या म्हणजे ती मोठी असणार आहे. मोठी असणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला व्हॉट वी शुड फाइंड, LCM और HCF. हा, तर काय काढायला लागेल आपल्याला, LCM काढायला लागेल. आणि पुढे त्यांनी म्हटले गिव्ह द रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. आणि प्रत्येक वेळेला 5 बाकी राहिली पाहिजे. म्हणजे या संख्येने भाग जाणारी संख्या शोधायची आहे आणि त्या संख्येला भागल्यानंतर 5 ही बाकी उरली पाहिजे. काय हरकत नाही. जर समजा पहिल्यांदा आपण लसावी काढू, कारण लसावी काढून का काढायला पाहिजे लसावी, why we should find the LCM, because LCM means the number which is divisible by the given numbers, the least number which is divisible by given numbers. लसावी म्हणजे अशी संख्या की दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या असते. त्यामुळं पहिल्यांदा आपण काय काढणार बघा, 8, 9, 10, 15, 20. These are numbers given. आता याने भाग जाणारी लहानात लहान संख्या काढू, मग बाकीचा नंतर विचार करू आपण काय करायला पाहिजे ते बघू. आता बघा, तर 8, 9, 10, 15, 20 या सर्व संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का. म्हणजे या सर्व संख्यांचा सामायिक विभाजक, कॉमन फॅक्टर काय आहे का. एनी वन कॉमन फॅक्टर ऑफ 8, 9, 10, 15 or 20 आहे. नाही. नो. देन यू कॅन
कन्सिडर 3, 4, 5 नंबर्स. 4. आता 5, 1, 2, 3, 4, 5 संख्या दिल्या आहेत. 5 संख्यांना भागणारी म्हणजे 5ही संख्यांना भाग घालवणारी द फॅक्टर ऑफ दिस 5 नंबर्स इज वी डोंट हॅव. आपल्याजवळ नाही आहे. मग पण काय करायचं, हे कमी करायचं. 4 संख्येला भाग जाणारी संख्या आहे का बघा. 8, 9, 10, 15, 20 पैकी 4 संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का? आहे? नाही. 4 संख्यांना भाग जाणारी संख्या नाही आहे. मग 3 संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला मिळेल का? 3 संख्यांना हो. आपण जर विचार केला 10, 15, 20 या 3 संख्यांना भाग जाणारी संख्या आपण शोधली तर तिन्ही संख्यांना भागणारी कोणती संख्या असेल? 5. व्हेरी गुड. देयर इज अ 5. राईट डाऊन ॲज इट इज 8, 9. आता आपण इथे किती लिहिणार बघा. यांनी भागितल्यानंतर 5 ने भागल्यानंतर 5, 5. ओके. आता आपण परत सर्व संख्यांना भागणारी नाहीये तर 5 नंतर 4 संख्यांना भाग जाणारी संख्या मिळेल का आपल्याला? 3 संख्यांना. 3 संख्या कुठल्या कुठल्या 3 संख्यांना? 8, 2, 4. 8, 2, 4 यांना भागवू शकणारी संख्या कोणती? 2. तर हा इथं किती येणार? 2 बेके. मग आता उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या उरलेल्या संख्या आहे अशा लिहा. त्या आहे अशा म्हणजे किती आल्या? 9, 3. 9 आणि 3. आता बघा इथं या 5ही संख्यांना भागणारी एखादी संख्या आहे का? 5ही संख्यांना भागणारी एखादी संख्या नाही आहे. मग 3 संख्यांना भागणारी आहे का? नाही आहे. 2 संख्यांना भागणारी आहे का? कोणत्या? तर आता जरा 3 ने भागा. हा 3 त्रिक 9, 3 एके 3. आता उरलेल्या संख्या 4, 1, 2. आता बघा आता आपण किती संख्यांना भागू शकतो यातल्या? किती संख्यांना? 2. 4 आणि 2 ला भागू शकतो. हे 4 हे 2 आणि भागा. हा 2 दुने 4, 2 एके 2. इथं आला 1, 1. आता हे राहिलं काय? 3 आहे असा. समजतंय? ज्या आहे असं घेतलेल्या संख्या. मग आता उरले काय? 2 आणि 3. त्यांना भागू शकतो का आपण कोणत्या संख्येने? नाही. मग आता एलसीएम काय आला बघा. एलसीएम इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स म्हणून आपण काय घेणार? 5 इंटू 2 इंटू 5 इंटू 3 सॉरी 5 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. किती आला? 5 दुने 10 त्रिक 30 दुने 60 दुने 120 12 त्रिक 36 360. एलसीएम काय आला यांचा? 360. याचा अर्थ असा आहे दिस 360 इज द लिस्ट नंबर. 360 ही लहानात लहान संख्या आहे which is divisible by 8, 9, 10, 15 and 20. ही 360 ही लहानात लहान अशी संख्या आहे की त्या संख्येला या 5ही संख्येने पूर्ण भाग जातो. बाकी किती उरणार इथं? 5 उरायला पाहिजे.
बाकी इथं किती उरणार? पाच करायचे. बाकी इथं किती उरणार? शून्य. शून्य उरणार. त्यांनी काय म्हणतात, बाकी किती उरली पाहिजे? तर रिमाइंडर शुड बी 5. 5 उरली पाहिजे. म्हणून आपल्याला ती संख्या काढण्यासाठी काय करावं? देअरफॉर ते 360 मध्ये अधिक 5 that number is equal to 360 plus 5 म्हणजेच 365. तर त्या 5 का मिळवणार? बिकॉज 5 इज अ रिमाइंडर. बाकी 5 राहायला पाहिजे. बाकी 5 राहायला पाहिजे म्हणून आपण 5 मिळवणार. म्हणून आपलं उत्तर काय आलं? 365. लक्षात आलं? यात काही शंका आहे का? तर लिहून घ्या. That number is equal to LCM plus remainder. तीनशे 60 अधिक 5. तीनशे 65. तर चला पुढलं गणित बघू. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय बघा. रिड्यूस द फ्रॅक्शन टू द लोएस्ट टर्म. रिड्यूस द फ्रॅक्शन टू द लोएस्ट टर्म म्हणजे आपल्याला रिड्यूस फॉर्म म्हणजे काय करायचंय, तर त्या अपूर्णांकाला एकाच संख्येनं वर खाली भागायचं. कधीपर्यंत भागायचं? जोपर्यंत भाग घालवता येतो तोपर्यंत भागणे. म्हणजे आपल्याला तो फ्रॅक्शन रिड्यूस फॉर्म मध्ये मिळवता येतो. तर आपल्याला अनेक पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात आपण कशाने भागणार आहोत. आता वर उदाहरण घेतलं आपण इथं तर दहा आणि 15 हे रिड्यूस फॉर्म मध्ये आपण लिहायचं म्हटलं फ्रॅक्शन. आपण काय करणार? त्या दोन्ही 10 आणि 15ला ज्या संख्येने भागायचं. कोणती संख्या असेल ती? 5. बघा आपल्याला माहिती आहे म्हणून 5 दुने 10, 5 3 15. आता 2/3. दिस इज द रिड्यूस फॉर्म ऑफ 10/15. 10/15 हे रिड्यूस फॉर्म आहे. रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे काय? तर संक्षिप्त रूप आहे. संक्षिप्त रूप. तर ते आपल्याला माहिती होतं 5. तर तो 5 हा त्यांचा मसावी आहे. तर 5 हा त्यांचा फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय आहे? तो सर्वात मोठा फॅक्टर आहे. या
10 आणि 15ला भागणारा सर्वात मोठा फॅक्टर, म्हणून त्याला आपण काय पण म्हणतो दुसरा शब्द की दॅट इज द HCF, मसावी आहे तो. म्हणजे मसावीनं आपण जर भागलो तर आपल्याला त्या फ्रॅक्शन्सचं रिड्युस्ड फॉर्म मिळतं, संक्षिप्त रूप मिळतं. तर आपल्याला अनेक पद्धत आहे मसावी काढायची. आता यातला मोठी संख्या कोणती आहे? दिलेली 15. बघा, मोठी संख्या 15 आहे, लहान संख्या किती? 10. तर या 15ला 10 ने भागायचं. 10 एक्के 10, उरले किती? 5. बाकी किती उरले? 5. या बाकीने भाजकाला भागायचं. 5 दुने 10. जेव्हा बाकी शून्य येते, जेव्हा बाकी शून्य येते, when the remainder is become the zero, that time that divisor is a HCF. तेव्हा आपण काय म्हणणार की त्याला HCF असं म्हणणार, म्हणजे मसावी म्हणायचा. समजा 10च्या ऐवजी मी आता घेतला इथं 35 आणि 45. ठीक आहे. लहान संख्या कोणती? 35. 35 ने आपण भागणार. 35 एक्के 35. उरले किती? 10. आता रिमाइंडर 10 उरला, यानं काय करायचं? मी भाजकाला भागायचं. 10 आणि 35ला भागणार. 10 त्रिक 30, उरले 5. रिमाइंडर आहे, रिमाइंडरनं भाजकाला भागायचं. 5 आणि 10ला भागला. 5 दुने 10, बाकी किती उरले? जेव्हा बाकी शून्य उरते तो जो विभाजक आहे, तर इथला कोणता विभाजक आहे? Who is the divisor? That is the 5. That means 5 is a HCF. HCF किती आलं? 5. कळलं? लक्षात आलं? म्हणजे या दोन्ही संख्येला आपण कितीने भागायचं? आता जर रिड्युस्ड फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर 5 न. 35/45 is equal to 35 divided by 5, कारण तो HCF आहे, तो एक फॅक्टर आहे त्यांचा मोठ्यात मोठा. 5 7 35, 5 9 45. आता 7 आणि 9 आलं. 7 न्यूमरेटर, 9 इज अ डिनॉमिनेटर. आता सध्या आपण 7 आणि 9 ला कोणत्याही संख्येनं भागू शकत नाही. देयर इज नो एनी सिंगल नंबर instead of a 1 is a divisible or divided to 7 and 9. तर 7 आणि 9 ला भागणार तिथं एकही संख्या नाही आहे, एक सोडून. त्यामुळं दिस इज द रिड्युस्ड फॉर्म ऑफ 35/45. दॅट इज 7/9 इज अ रिड्युस्ड फॉर्म. लक्षात येते? तर मी अनेक उदाहरण घेतोय, त्याच्यावरनं लक्षात येईल. आता हे तुम्ही सांगायचंय 348/319. हा सांगा. चला HCF काढायचा. 348 ला भागायचं. व्हेरी गुड. 319 इज डिवाइडिंग टू 348. कितीचा भाग जाईल? रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर 29. 29. आता 29 ने काय करायचं आपण? त्या याला भागायचं. हा 319. हा. बट 319 ला भागा. तीनचा पाडा येतोय का? 30 30. हा 29. पहिल्यांदा 31 आहे ना? हा 30 31. रिमाइंडर किती आला? म्हणजे आता शून्याला म्हणजे हा काय आहे? हा HCF आहे.
मग आता काय करायचं रेड्युस्ड फॉर्म मध्ये घेण्यासाठी 348 अपॉन 319 इज इक्वल टू 348 अपॉन 319 डिवायडेड बाय 29. आता 29 न भागायचं. आता याला 29 न भागल्यानंतर किती मिळेल ते आपल्याला काढावं लागेल. ते कच्चे काम करून काढा. तर त्याला भागल्यानंतर आपल्याला 12 वर किती मिळणार आहे तर 12 अपॉन 11 काय मिळणार आपल्याला 12/11. 348 upon 319 is in a reduced form 12 upon 11. तर संक्षिप्त रूपामध्ये 12/11 येणार. कळलं? म्हणजे 348 ला 29 न भागल्यानंतर आपल्याला किती मिळणार 12 आणि 319 ला 29 न भागल्यानंतर आपल्याला किती मिळणार 11. आता 12 आणि 11 ला भाग जाणारी कोणतीही संख्या नो एनी सिंगल नंबर who can divide to 12 and 11 means besides 1 एक सोडून अशी कोणतीही संख्या नाही आहे. सो 12 upon 11 is a reduced form of 348 upon 319. लक्षात येते? अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सोडवणार. क्वेश्चन नंबर 5 तुम्ही सोडवणार. चला लिहून घ्या पटकन. तर आता पुढला प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रश्न 6. आता क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 पाहण्या अगोदर आपल्याला एक काम करावं लागेल. ते म्हणजे असं की तुम्हाला पहिल्यांदा एक नवीन फॉर्म्युला तयार करून दाखवावा लागेल. मी आता समजा 8 आणि 10 यांचा HCF काढायचा आहे मला. चला काढून दाखवा HCF. 2 हा 4 5 हा HCF. आता आणि 4 आणि 5 ला भागलेलं आहे. इज देयर एनी नंबर नाही instead of a 1 who can divide to 4 and 5? There is no any number, so therefore 2 is a HCF. HCF is 2 and LCM is 2 into 4 into 5 2 into 4 into 5 40. 40 LCM is 40 and HCF is 2. 2 If you do the multiplication of this HCF and LCM, HCF into LCM, 2 into 40, how much? How much? 80 80. Okay. If I did the multiplication of a given numbers, multiplication of given numbers is equal to, that means number 1 into number 2 is equal to, number 1 is 8, number 2 is 10. How much? 8 into 10? 80 80. 8 into 10, 80.
Here the multiplication of HCF and LCM is 80 and the multiplication of a given numbers is also 80. That means we can write here number 1 into number 2 is equal to what? काय लिहायला पाहिजे आता? इथे एक फॉर्म्युला तयार झाला. त्या संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांच्या मसावी आणि लसावीचा गुणाकार सारखा येतो म्हणून मी डावी बाजू असलेली नंबर 1 इंटू नंबर 2 इज इक्वल टू इथं काय येणार मग? केलेला आहे ना, फॉर्म्युला तयार करायला आपण. फॉर्म्युला सूत्र तयार करायला आपण. सूत्रात संख्या येत नाही. मग आता त्या संख्यांचा गुणाकार 80, त्या संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार पण 80 येतो. हा, ये नंबर 1 इंटू नंबर 2 इज इक्वल टू HCF इंटू LCM. हे लक्षात आला फॉर्म्युला? हा समजला फॉर्म्युला? तर हा फॉर्म्युला आपल्याला तिथे वापरायचा आहे. तर बघा, इथं आता त्यांनी काय दिले? द LCM and HCF of two numbers are, question number 6, LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. मग LCM काय आला बघा? LCM काय आला? 432 आणि HCF काय आला? 72 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे क्रमवार. आणि नंबर 1 किती आला बघा? एक संख्या. त्यातली एक संख्या किती दिलेली आहे? If one number is 216, if one number is 216 म्हणजे किती येणार एक संख्या? 216. आणि काय काढायचं आहे? नंबर 2 काढायचा आहे. दुसरी संख्या काढायची आपल्याला. फाइंड द सेकंड नंबर. मग फॉर्म्युला काय मगाचं सांग? हा, HCF इंटू LCM. काय झालं फॉर्म्युला? इथं काय लिहितो फॉर्म्युला? नंबर 1 हा इंटू नंबर 2 इंटू नंबर 2 इज इक्वल टू HCF इंटू LCM. मगाशी लिहिलो का? तर पहिली संख्या किती आहे? 216 गुणिले नंबर 2 इज इक्वल टू HCF किती? 72 इंटू LCM किती आहे? दिलं इथं. त्याला बिंदू वापरायचा आहे का? अक्कल वापरायला लागणार आहे का? नाही. जे दिलंय ते त्याच्या खाली त्याची किंमत घालायची. म्हणजे नंबर 1 किती आहे? एक संख्या 216 गुणिले नंबर 2 दिलाय का? मग तिथे लिहायचं का? आपण काढायचं आहे म्हणून नंबर 2 इज इक्वल टू HCF किती दिलाय त्याने? 72. मग इन्स्टेड ऑफ दॅट HCF वी शुड राईट 72. त्या HCF च्या ऐवजी आपण काय लिहायचं आता? 72. LCM किती दिलाय? 432. त्यामुळे LCM च्या ऐवजी काय लिहिणार? 432. हे झालं व्हॅल्यू पुटिंग म्हणायचं. व्हॅल्यू पुटिंग. मग आता ही किंमत घातली. आता हा आपल्याला नंबर 2 पाहिजे आहे. हा गुणिले 216 तिकडे जाऊन काय होतो माहितीये? भागिले होतो. मग त्याला भागिले करा. 72 इंटू 432 अपॉन 216. मग आता एकाच संख्येनं वर खाली भागा. एकाच संख्येने. आता साधा आहे तुम्हाला सांगतो. इथं सहज नुसता बघा. हे 216 आहेत. 432 आहे. 16 दोन्ही किती आहे? आणि 200 दोन्ही किती आहे? 400. म्हणजे 216 दोन्ही किती? इथे मिळाला आपल्याला. डायरेक्ट 216चा पाडा झाला बघा. मग आता
नंबर 2 इज इक्वल टू 72 गुणिले 2 म्हणजे किती आला? 144. तर ती दुसरी संख्या किती आहे? 144. मग आपण म्हणून म्हणणार therefore सेकंड नंबर इज इक्वल टू 144. तर दुसरी संख्या किती आहे? 144 आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता काय करायचंय तर या प्रॅक्टिस सेट मधले पहिले 6 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. म्हणजे आजचा होमवर्क काय आहे बघा. आजचा होमवर्क आहे सॉल्व क्वेश्चन नंबर 1 to 6. प्रॅक्टिस सेट किती आहे माहिती आहे ना? हा किती? सॉल्व प्रॅक्टिस सेट किती? 14. हा आणि क्वेश्चन नंबर 1 to 6 हा आजचा होमवर्क आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही सोडवायची आहे.